पांझरा नदीलगत असलेल्या चौपाटीवरील काँक्रीटच्या रस्त्याला 2 दिवसांपूर्वी भलं मोठं भगदाड पडल्याचं दिसून आलं। हा संपूर्ण प्रकार समाज माध्यम, सामाजिक कार्यकर्ते, भाजप पदाधिकारी आणि जागृत पत्रकारांच्या लक्षात येताच त्यांनी तक्रार केल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात करण्यात आली। यावेळी नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांसह भाजप पदाधिकारी, समाज माध्यमांवर व्यक्त होणारे नागरिक व जागृत पत्रकार यांचे आभार मानले। चौपाटीवरील काँक्रिटीकरण रस्ता 1.5 वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता, मात्र रस्ता तयार झाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेच्या अंतर्गत असणाऱ्या गुजरातच्या भुयारी गटार योजनेचं काम करणाऱ्या कंत्राटदाराने चेंबर बनवण्यासाठी खोदला होता। मात्र अवघ्या वर्षभराच्या कालावधीतच काँक्रिटीकरण रस्ता खचल्याने रस्त्याच्या कामासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ड्रेनेज लाईनच्या होणाऱ्या कामावर विविध प्रश्न निर्माण झाले होते। याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्यक्त होणारे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, भाजपा पदाधिकारी आणि जागृत पत्रकारांनी लावून धरत रस्त्याची तक्रार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे करताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता SR पवार यांनी तात्काळ गुजरातच्या कंत्राटदाराला रस्ता दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहे। कंत्राटदाराला आदेश प्राप्त होताच कंत्राटदाराने रस्त्याचं काम करण्यास सुरुवात केली। मात्र काम करत असताना दर्जेदार काम करावं, अन्यथा पुन्हा रस्ता खचू नये याची काळजी घ्यावी अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते, समाज माध्यमावर व्यक्त होणारे नागरिक, भाजप पदाधिकारी आणि जागृत पत्रकारांनी केली आहे। धुळे शहरात धुळे महानगरपालिकेअंतर्गत पांझरा चौपाटी इथे रस्त्याचे काम झाले होते। सदर रस्त्याचे काम झाल्यानंतर तिथे मंगली सारांची ट्रंकमेन लाईनचे काम करण्यासाठी आपण तो रस्ता पुन्हा खोदला होता। खोदल्यानंतर तिथे आपण 450 व्यासाचा ड्रेनेजचा ट्रंकमेनची लाईन पूर्ण केली होती। सदर काम पूर्ण झाल्यानंतर आपण रस्ता पूर्ववत केलेला होता, परंतु त्यात काही तांत्रिक त्रुटी उद्भवल्याने सदर ठिकाणी खाच पडलेली आहे। ही बाब जशी निर्देशनात आली 12/8/2026 रोजी बाब निर्देशनात आली पत्रकार बांधवांच्या माध्यमातून, आणि तात्काळ आज आपण तिथे दुरुस्तीचे काम पूर्ववत सुरू केलेले आहे। हे जे खड्डे दिसतंय तुम्ही आता, त्याच्यानंतर हे टेंडर त्यांनी गुजरातच्या MN पटेलला पुन्हा दिलेलं आहे, ज्याच्याकडे त्यांनी अमृत योजनेचे कामं दिलेले आहे। आणि हा 30 मीटरचा पाईप त्यांनी टाकायचा बाकी होता असं आम्हाला सागर पवार इंजिनियर जे आहे जीवन प्राधिकरणचे त्यांनी सांगितलेलं आहे। मला सांगा, हा रोड जर झालेला होता त्यात मग यांची बुद्धी शेण खायला गेली होती का? 30 मीटरचा पाईप पहिले का टाकला नाही यांनी? आणि हा जो पैसा खर्च करत आता आपण हा खड्डा बघा, मला आता वाटतं आमच्या धुळे शहराचं नशीब फुटलेलं आहे, फसलेलं आहे। आमच्या धुळेकर जनतेला मी विनंती करू इच्छिते आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आणि जी माळवार जनता माझ्याबरोबर उभी आहे यांच्या मार्फत आम्ही विनंती करू इच्छितो की तुम्ही रोडावर निघा। तुम्ही नाही निघाले तर तुमच्या बालबच्चांचा, येणाऱ्या पिढीचा तुम्ही खराबा करताय, त्यांना गुलामी घेऊन जाताय। या गुलामीतून तुम्हाला मुक्तता पाहिजे असेल तर यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे। आणि हा जो संबंधित ठेकेदार आहे याच्या विरोधात मागेही गुन्हे दाखल झाले होते। यांच्या विरोधात आम्ही जो उत्तरमुखीचा चौक आहे तिथे आम्ही पोकलँडवर चढून आंदोलन केलेलं आहे। धुळे शहराने पाहिलेलं आहे, तो खड्डा बुजायला तयार नाही होते, ते खड्डा बुजायला लावला। आणि त्यांनी याच MN पटेलच्या कालकिर्दीमध्ये देवपूरमध्ये जो नेहरू चौक आहे तिथे 2 उत्तर प्रदेशचे मजूर का गुजरातचे कोणते मजूर होते ते मृत्युमुखी पडलेले, तेही त्यांनी ना टाळगोरं करून बंद करून ती फाईल त्यांनी बंद करून दिलेली। तरी आम्ही धुळे शहराच्या संबंधित जे अधिकारी असतील आणि जे जबाबदार नागरिक असतील त्यांना विनंती करू इच्छितो, आणि आमदार साहेबांना पण विनंती करतो की हे प्रकार होत असतील तर त्याच्यावर त्यांनी कारवाई करायला पाहिजे। कारण की एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्राची बदनामी करू नका, हे ट्रेनिंग चालू आहे, टेलर चालू आहे। मग आम्ही विचारू इच्छितो संबंधित अधिकाऱ्यांना, ही तुम्ही ट्रायल घेताय का? धुळे शहराची बदनामी होत नाही का मग आमची? मग असे अनेक प्रश्न आमचे निर्माण होत आहे, आणि संबंधित ठेकेदाराला यांनी ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे अशी आमची सर्वांच्या वतीने इच्छा आहे। आणि यांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करा, आणि यापुढे MN पटेलचे एवढे गुन्हे होत असतील तर हे पोटात का टाकताय हाही विचार आहे। आणि महाराष्ट्राचे जे ठेकेदार आहे, जे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांचे बिलं पास होत नाही, मग MN पटेल जो गुजरातचा आहे त्याचे बिलं पास होता म्हणून तो कामं करतो का? आणि आमचे जे बिल्डर आहे, आमचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते कमकुवत आहे का, की बाहेर आमचे टेंडर जातात आणि बाहेरच्याच लोकांना दिले जातात? हाही एक गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे। जर आमच्या महाराष्ट्र आमचा पूर्ण देशाचा पोशिंदा आहे,
त्या महाराष्ट्रात कमकुवत लोक येतात तर गुजरातहून आम्हाला ठेकेदार आणावे लागत आहे. हाही एक प्रश्न निर्माण होतो. याकडे जनतेने मागणी करायला पाहिजे. असे जर प्रकार होत असतील आणि जनतेच्या कष्टाचा कराचा पैसा हा वारंवार बर्बाद होत असेल तर हे चालणार नाही. यांनी वास्तविक हा रोड किती वर्षापूर्वी झाला, कोणत्या ठेकेदाराने केला आणि एम एन पटेल पुन्हा करतोय, त्याचं काय कारण आहे? असे बोर्ड आहे ना सोबत यांनी लावायला पाहिजे अशी आम्ही विनंती करतो आणि यांना ब्लॅकलिस्ट करा. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.